हॅलो ऑल, आज आपण बनवूया सोयाबीन वडीचे पुलाव बनवणार आहे आपण. त्यासाठी मी घेतलं आहे सोयाबीन 1 वाटी. त्याला मी गरम पाण्यात थोडंसं भिजवलं आहे आणि त्याच्यानंतर काढलं आहे. आणि फुलगोबी, बटाटे, गाजर, वाटाणे, टमाटा चिरून घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे आणि सुखे मसाले, तेजपान, कलमी, लाल मिर्च, कणफूल आणि थोडासा पुलाव मसाला आणि थोडंसं अद्रक आणि हे आपलं लसूण मी काढून घेतलेलं आहे. आता चला सुरू करूया. मी त्यात मी टाकलं थोडंसं तेल मी टाकू देणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं, त्यात टाकणार आहे थोडीशी डाळ, मग टाकणार आहे जिंजर, मग टाकणार आहे सुके मसाले, शेंगदाणे आणि पुलाव मसाला. आता टाकणार आहे मी कांदा, त्याला परतणार आहे. आता टाकणार आहे अद्रक लसूणचा पेस्ट. आता तर घालणार आहे मी टमाटर. आता घालणार आहे सोयाबीन वडी मी भिजवलेली. त्यात घालणार आहे मी वाटाणे, फुलगोबी, गाजर आणि बटाटे. आता घालणार आहे थोडीशी हळद, तिखट, तेल चमचा आणि धणेपूड, गोडा मसाला आणि थोडंसं जिरेपूड. आणि हे सगळं मी आता हलवून घेणार आहे. तांदूळ जो मी भिजवून ठेवला होता, मी 1 वाटी तांदूळ घेतला तर जवळपास 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. ही होती राईस. त्यासाठी चवीनुसार मीठ हलवून घेणार आहे आणि खाऊ देणार आहे 3 शिट्ट्या. पुलाव झाला आहे रेडी. त्याला मी सर्व केलेला आहे बाउलमध्ये आणि त्याच्यावर कोशिंबीर गार्निश करून कोशिंबीरसोबत सर्व केलं आहे. याला गरमागरम तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोयाबीन वडीचा पुलाव. थँक्यू.